कृष्णारी नर्मदे हर। तर आज आहे 23 फेब्रुवारी 2025 वार रविवार। तर आम्ही निघालेलो आहोत कोल्हापूरमधून पंढरपूरकडे। तर आता सकाळचे वाजलेले आहे 8:30 पावणे 9। तर चला निघूयात पंढरपूरकडे, करतोय प्रस्थान, दर्शन घेणार आहे आणि संध्याकाळी आहे कार्यक्रम। तर चला जाऊयात पुढे। निघालेलो आहोत पंढरपूरकडे जाण्यासाठी। देवाच्या गावाला चाललेलो आहोत। तर आज आम्हाला 2 नदी लागल्या होत्या। सकाळी एक पंचगंगा नदी लागली होती कोल्हापूरमध्ये। मला तुम्हाला ती काही दाखवता आली नाही कारण की सकाळी खूप जास्त धुकं होतं, दिसली नाही। आणि या आहेत कृष्ण माता नर्मदे हर। कोणती पण नदी बघितली की नर्मदा मैयाची आठवण होते। नर्मदे हर। जो साधा रस्ता होता तो रस्ता सोडून आम्ही आता लागलेला आहोत नॅशनल हायवेला। पंढरपूर सांगोला रोड आहे हा। नॅशनल हायवेने चाललेला आहोत। 150 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर आहे। ला जात असताना हा जो सांगोलाचा हायवे आहे त्या हायवेवरती इथे श्री स्वामी समर्थ रेस्टॉरंट आहे। या ठिकाणी आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत। आता वाजलेले आहे 10:30। हायवेच्याच कडेला हॉटेल आहे। आता इथे जाणार आहोत नाश्त्यासाठी। गाडी इथे पार्किंग केलेली आहे। आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये। मी घेतलेले आहे मिसळ, बाकीचे करत आहेत भोजन प्रसादी। तर तब्बल 4 महिन्यानंतर खाती मिसळ, कारण की मिसळ मला आवडते महाराष्ट्रीयन पद्धतीची आपली झणझणीत। माझ्या पाठीमागे बघू शकता महाराजांचा फोटो आहे, छान वाटते बघा। हे बालभोग करते मी, मिसळ खातीये। हॉटेल आहे हे। जवळ या ठिकाणी कोणते कोणते आहेत क्षेत्र बघण्यासाठी त्या ठिकाणचे या ठिकाणी दाखवलेलं आहे। बऱ्याच हॉटेलमध्ये दाखवतात असं। भोजन प्रसादी केलेली आहे। मिसळ मागवली होती पण काही कारणामुळे मी मिसळ खाल्ली नाही, भोजन प्रसादीच केली। आणि आता ऊन पण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। तर आम्ही निघालेलो आहोत पुढे पंढरपूरकडे। 120 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणाहून पंढरपूर आहे। मस्तपैकी भोजन प्रसादी केलेले आहे। लाईटच खाल्लेलं आहे, जास्त स्पायसी वगैरे खाल्लेलं नाही। फायनली आम्ही पोहोचतोय पंढरपूरमध्ये। एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर आहे। सकाळी ज्योतिबा म्हणजे मंदिरापासून म्हणजे कोल्हापूरमधून आम्ही निघालो होतो 8:30-9 वाजता। आता वाजलेले आहेत 1:45। मध्ये दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबलो होतो म्हणून थोडंसं लेट झालं, नाही तर लवकर आलो असतो। काही वेळातच पोहोचतोय पंढरपूर या ठिकाणी। आहोत पंढरपूरमध्ये संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये। 7 पर्यंत इथेच आराम करणार आहे कारण भावाने पूर्ण रात्रभर ड्रायव्हिंग केलेली आहे। तर सगळ्यांचे आधार कार्ड मी घेऊन आलेले आहे। आतमध्ये जाणार, नोंदणी करणार, रूम घेणार आणि थोड्या वेळ विश्रांती करणार आहोत। इथे बघा आम्ही आतमध्ये आलेलो आहोत। तर प्रतीक्षालय म्हणजे वेटिंगसाठी खूप जास्त आहे। आतमध्ये जवळजवळ 30-40 जण बसलेले आहेत, बाहेर आहेत 10-15 जण। आणि त्यांनी सांगितलं की तुमचा 4 वाजता नंबर येईल। तर एवढा वेळ थांबणं शक्य नाही कारण की पब्लिक बघू शकता तुम्ही खूप जास्त प्रमाणात आहे। आणि लहान बाळ आहेत आमच्याकडे, त्याच्यामुळे ते एवढा वेळ दम घेणार नाहीत, रडतायत सारखे। तर बघा गेलेले आहेत रूम बुक करण्यासाठी। तर आम्ही बसलेलो आहोत तिथे झाडाखाली कारण की वेळ आहे। आता वाजलेले आहेत 3। तर आम्हाला फक्त एक 5-6 पर्यंतच रूम बुकिंग पाहिजे। तर कारण की आराम पण होऊन जाईल, भावाची झोप पण होऊन जाईल कारण त्याने रात्रंदिवस ड्रायव्हिंग केलेली आहे। तर इथे बसणार आहोत तोपर्यंत आणि मग पुढे आराम करून दर्शन करून मग पुढे निघणार आहोत। हे बघा लोक बसलेले आहेत वेटिंगसाठी। इकडे गजानन महाराजांचा आश्रम आहे।
इकडे बुकिंग केली जाते. गजानन आश्रमात जागा भेटली नाही. खूप वेळ होता इथे, 5-6 वाजणार होते. तसंही आम्हाला 7 वाजता निघायचं होतं. थोडा वेळ विश्रांती करायची होती, पण आमच्याकडे 2 लहान बाळं आहेत. त्याच्यासाठी आम्ही छोटाच इथे हॉल घेतलेला आहे. तिथे आराम करणार आहोत 7 पर्यंत आणि मग पुढे निघणार आहोत. तर आम्ही गजानन महाराजांच्या आश्रमातून आलेलो आहोत. शेजारीच एक हॉल होता, तर त्या ठिकाणी म्हणजे कुठं जागा भेटत नव्हती. लांब लांबपर्यंत होती आणि आम्हाला लवकर, शक्य तेवढ्या लवकर जागा पाहिजे होती. कारण की आमच्याकडे लहान लहान बाळ आहेत, तर रडत होते जास्त, त्यांचे हाल पण झाले ना खूप. तर आम्ही मग इथे एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये आलो सगळेजण आणि परिक्रमेची आठवण आली बघा. पाठीमागे म्हणजे इथं रूम वगैरे नाही, हॉल आहे, कोणीच नव्हतं, आमचं फक्त फॅमिली. तर पाठीमागे बघा आम्ही असे गाद्या वगैरे टाकून घेतल्या. परिक्रमेचीच आठवणी परिक्रमेची आठवण झाली, म्हणजे पुन्हा त्या जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या. जुन्या म्हणजे ताज्याच आहेत त्या आताच्या, पण छान वाटलं तरी. तर मग झोपल्याच्या नंतर आज भारत पाकिस्तान मॅच आहे, मला पण आवडते मॅच बघायला. तर थोडीशी मॅच बघितली. त्याच्यानंतर थोडंसं आराम वगैरे केला, स्नान वगैरे केलं. आता कपडे वगैरे चेंज केले, दर्शनाला जायचं आणि मग नंतर पुढं कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. तर चला, सगळ्यांचं आवरलेलं आहे. थोड्याच वेळात निघतो आम्ही दर्शनाला. देवाच्या गावाला आलेलो आहोत फायनली. तर चला निघूया दर्शनाला. तर हा हॉल आहे बघा. परिक्रमेच्याच आठवणी ताज्या झाल्या की आम्ही म्हटलं नाही की हे नको ते नको, कारण परिक्रमेची सवय झाली होती. नाही तर त्याच्या आधी मग अशा रूम्स वगैरे कधी घेत नव्हतो आम्ही. बघा इथे माझी परिक्रमेची बॅग आणलेली आहे. चांगला आहे हॉल. इकडे वॉशरूम वगैरे आहे. आपल्याला कुठं जास्त वेळ थांबायचं होतं, 4-5 तास थांबायचे होते. तर चला, सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी, कारण बाळ रडत होते ना, तर त्याच्यासाठी वेळ पण लागला. आणि आता 6:30 वाजलेले आहेत, तर दर्शनासाठी निघतोय. बघू आता किती वेळ लागतात दर्शनाला वगैरे, तर दाखवते तुम्हाला मी पुढचं. मला सर्दी झालेली आहे, काल मी इंजेक्शन घेऊन तरी मला फरक नाही पडलेला. निघालेला आहोत देवाच्या दर्शनासाठी. एक अर्धा किलोमीटर अंतरावरतीच मंदिर आहे, तिथे जाणार आहोत. मागून सगळे येत आहेत. तसंच मला कीर्तनाला पण जायचं आहे पुढे. 9 ते 11 कीर्तन पण आहे. बाकीचे इथेच आराम करणार आहेत, मग आम्ही पुढे जाणार आहोत. निघालेलो आहोत दर्शनासाठी. आई बघा, खूप गर्दी आहे. कुठेही जा गर्दीच असते. तरी त्या मानाने खूप कमी गर्दी आहे. खूप जास्त गर्दी आहे आणि दर्शनाला पण गर्दी असेल या ठिकाणी. आता आरतीची वेळ पण झालेली आहे. खूप छान अशा मूर्ती आहेत या ठिकाणी. मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि आता बारीसाठी लागणार आहोत. मंदिर लागते आता बारीसाठी. तर बघा, हे आहे मेन मंदिराचं महाद्वार समोरचं. खाली इकडे आहे चोखामेळांची समाधी, नामदेवरायांची समाधी. तर आम्ही चाललेलो आहोत बारीला थांबण्यासाठी.
सांगितलं की या साईडने बारीला थांबता येतं. इथे बघा बांगड्या आहेत विकायला, वेगवेगळ्या कलरच्या टोपी, पेड्यांची दुकानं, लागलेली आहेत. इकडे घरच्यांचा निर्णय होत आहे की मुख दर्शन घ्यायचं की बारीला लागून दर्शन घ्यायचं, कारण की सोबत लहान मुलं आहेत. आणि मी पहिलं सांगितलं होतं की मी दर्शन घेणार आहे चरण स्पर्श. समोर दिसत आहे दर्शन बारी. आणि आपण आषाढी एकादशीला येत असतो ना, तेव्हा खाली वरून दर्शन बारीला असतं, तेव्हा इथे आपल्याला खाली पिठलं भाकरी करताना दिसत आहेत. तर बघा गर्दी आहे थोडीफार. 1 तास लागेल का 1.5 तास लागेल का 2 तास लागेल सांगता येत नाही. चप्पल वगैरे जे आहे ते आम्ही गाडीतच काढून आलेलो आहोत, कारण की परत मग चप्पल काढणार कुठे आणि काढली तर ठेवणार कुठे हा प्रॉब्लेम होतो आणि लांब लांबपर्यंत ठेवावे लागतात. चांगला अनुभव आहे दर्शनाचा, प्रत्येक वेळेस येत असतो तेव्हा, त्याच्यामुळे आता चाललेलं आहोत दर्शन बारीला. खूप जास्त लाईन आहे आणि आरतीचा टायमिंग झालेला आहे. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तसंच झालं की आरतीचा टायमिंग झालेला आहे. 7:30 वाजता बारी सुरू होणार आहे. तर बघू शकता जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत दर्शन बारीला गर्दी आहे. तर आता फायनली घरचे कोणीच आलेले नाही आहेत, कारण की मधला भाऊ आणि वहिनी होत्या, लहान बाळ होतं, तर ते म्हटले की आम्ही मुख दर्शन घेतो. आई म्हटली बाळ पण जास्त लहान आहे तर वहिनीला आवरणार नाही, तर तुम्ही 3 जण जा, मोठे वहिनी, भाची आणि दादा. आम्ही निघालो होतो, ते पण म्हटले की आम्ही पण मुख दर्शन घेतो, तूच जा. शेवटी उरलेली आहे मी एकटीच दर्शनासाठी. तर आता चाललेले आहे मी. बघा इकडे आहे चंद्रभागा मैया, अंधारात असं दृश्य आहे बघा. दर्शन बारीसाठी गर्दी शकता तुम्ही. मी 7 वाजता बारीला लागले होते आणि आता फक्त अर्धा किलोमीटर पुढे आले, अर्धा पण नाही म्हणताय, 300 मीटर पुढे आले असेल. आणि आता बघा गर्दी खूप जास्त आहे आणि 9:30 वाजता मंदिर बंद होणार आहे. लोक बारीसाठी थांबलेले आहेत. बघू सगळे माझी वाट बघतात घरचे, कारण लहान मुलं पण आहेत, परत पुण्याला पण जायचं आहे, कीर्तन पण आहे. 8:30 पर्यंत कसंही झालं पाहिजे, नाही झालं तर मी बाहेर निघून दर्शन घेणार, मुख दर्शन, आणि मग पुढे जाणार आहोत. माझं दर्शन झालेलं आहे. आता वाजलेले आहे 8:30. माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. कीर्तन आहे 9 वाजता. आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर तिथे पांडुरंगाच्या मंदिराजवळच ब्राह्मणजींनी माझ्याकडून लांबून निरखून बघितलं आणि नंतर मला पेढा दिलेला आहे. रुक्मिणी आई साहेबांच्या जवळ मला हे तुळशीचं जे आहे पुष्प काय बोलतात हे दिलेलं आहे. खूप छान वाटलं. कोणीच नव्हतं माझ्यासोबत दर्शनाला घरचे, तर मी माझं एकटीने दर्शन घेतलेलं आहे. आता घाईघाईने निघणार आहोत पुढे. कीर्तन संपलेलं आहे आणि कीर्तन संपून आम्ही आता आलेलो आहोत टेंभुर्णीच्या तिथे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 12 साडेबारा आणि माझ्यामुळे कोणीच जेवण केलेलं नव्हतं, म्हणजे थांबले होते सगळेजण माझ्यासाठी. आणि कीर्तनाला पण खरंच थोडंसं 15-20 मिनटं लेट झालं. पहिल्यांदाच माझं असं झालं असेल की कीर्तनाला थोडंसं लेट झालं आहे. दर्शनाला लागले होते, मग थोडासा वेळ झाला. त्याच्यात घरचे सगळे चिडले होते, लहान बाळा रडायला लागलं होतं, त्याच्यामुळे मी परत पुढचा काही व्हिडिओ घेतला नाही. तर आता टेंभुर्णीच्या तिथे एक साई सागर प्युअर व्हेज आहे, इथे आम्ही थांबलेलो आहोत. तर आताच भोजन प्रसादी केलेली आहे, बाकीचे खात आहेत आणि आता निघतो आम्ही पुण्याकडे. तर चला, गाडी पण तिकडे पार्किंग केलेली आहे. माझं झालेलं आहे, बाकीचे खात आहेत आणि हॉटेल पण बंद केलेलं आहे त्यांनी, एक साईड ठेवलेली आहे जाण्यासाठी. तर चला आता निघूयात. अजून 5-5.5 तासात आम्ही पोचतोय चाकणला. तर मी 2-3 दिवस झालं सांगतेय की नर्मदा परिक्रमेची जी मी पायी परिक्रमा करून आलेली आहे आता, तर पुन्हा एकदा मी स्लीपर कोच ट्रॅव्हल्सने परिक्रमेचं नियोजन केलेलं आहे. कारण बऱ्याच जणांना मागं पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बऱ्याच जणांना माझ्यासोबत परिक्रमा करण्याची इच्छा आहे, पण झालेलं असं आहे की वय झालेलं आहे, शुगर आहे, कोणाला BP आहे, त्याच्यामुळं काही चालणं शक्य होत नाही.
तर सर्वांसाठी सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे मी. नर्मदा परिक्रमा यात्रा काढत आहे, 20 मार्च रोजी निघणार आहे. तर ज्यांना कोणाला इच्छुक असतील तर त्यांनी मला लवकरात लवकर संपर्क करावा, कारण राहिलेले आहेत 1 महिनाच राहिलेला आहे. तर लवकरात लवकर संपर्क करा. खर्च पण काही जास्त नाही आहे, मर्यादितच खर्च आहे. जर कोणाचं म्हणजे कॉल करा, मग नंतर बोलणं करू किती काय आहे, खाणं पिणं सगळी व्यवस्था आमच्याकडे असणार आहे. तर सगळं सांगेल, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तर चला आता बाकीचे भोजन प्रसिद्धी करतायत, माझी पण झालेली आहे. निघूयात, बघू आता किती वाजता पोहोचायला चाकरला.